आज तुमच्यासोबत मी राजम्याची रेसिपी शेअर करते। खूपच छान असा हा राजमा बनतो। तर इथे रात्रभर हे राजमा भिजत घातले होते। त्यामध्ये एक तेजपत्ता, थोडीशी लवंग, थोडीशी दालचिनी आणि चवीपुरतं मीठ टाकून यांना 3 ते 4 शिट्या एकदम शिजेपर्यंत घेतल्यात काढून आणि छान असा हा राजमा शिजून तयार झालेला आहे। त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल गरम केलं आणि त्यामध्ये मी इथे फोडणीसाठी जिरा आणि बारीक चिरलेले 2 कांदे घातलेत। कांद्यांना छान असं परतवायचं आहे। जितके ब्राऊन होतील तितकी टेस्ट चांगली येते आणि छान ब्राऊन झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मसाले घातलेत। मसाल्यामध्ये हळद थोडी कमी, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि इथे हळद घातली आहे। चवीपुरतं थोडं मीठ घातलं आहे आणि मिक्सर जारमध्ये इथे 2 टोमॅटो आणि थोडंसं अद्रक, थोडी लसूण हे वाटून ही पेस्ट पण ह्या मसाल्यासोबत शिजत टाकली आहे आणि यांना 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवर झाकण लावून शिजवलं आहे आणि मसाल्यातून तेल सेपरेट झालं की याच्यामध्ये राजमा घातला आहे आणि याच्यातले अख्खे मसाले इथे कमी खातात म्हणून काढून घेतले आणि याला परत एक सिटी देऊ शकता, पण हे जास्त शिजलेले होते म्हणून मी एकच कढ घेतली आहे आणि खूप छान अशी ही राजम्याची भाजी तयार आहे। नक्की करून पहा या नवीन व्हिडिओमध्ये। बाय।